लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू राघवशी बोलत आहे. सिंधूने राघवला एक खुशखबरी दिलेली आहे. ती म्हणजे मधूचं कानातलं आपल्याला सापडलेलं आहे आणि त्यामुळे मधू जिवंत आहे असं मला वाटत आहे. तेव्हा तो सांगतोय की जर का मधू जिवंत असेल तर ती नक्कीच तिच्याच घरी असणार आहे असं मला शुअर आहे. सिंधू म्हणते जर का ती तिच्याच घरी असेल तर आपल्याला आता सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. आपण या पुराव्याच्या आधारावर लवकरच सर्च रिपोर्ट काढूया आणि मधू जिवंत असल्याचं पोलिसांना सांगूया. राघव म्हणतो तुझं अगदी बरोबर आहे. मधूची आई, श्रीकांत वकील आणि मधू हे तिघेही त्याच घरामध्ये असणार आहेत. आपल्याला लवकरात लवकर सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. त्यामुळे मला बेलसुद्धा मिळू शकेल. हे ऐकल्यावर सिंधूला खूपच बरं वाटतं. आपल्या हाती आता मजबूत पुरावा लागलेला आहे आणि आपण आपल्या वकिलांना म्हणजेच पाटील वकिलांना हा पुरावा जर का दिला तर ते सुद्धा खुश होतील, असं आता ती राघवला सांगते. राघव म्हणतो, "खरंच सिंधू, तू माझ्यासाठी खूप काही करत आहेस." तेव्हा सिंधू म्हणते, "असलं काही बोलू नका. आत्ताची वेळ ही एकाला समजून घेण्याची आहे आणि एकमेकासाठी खूप काही करण्याची आहे. त्यामुळं मी खूप काही करते असं मला काही वाटत नाही." पण सिंधू खुश झालेली असते. आता लवकरच मधूचा चेहरा सर्वांच्या समोर येणार आणि श्रीकांत वकिलाचा पर्दाफाश होणार. यामुळे सिंधू चांगलीच खुश झालेली असते. आता आपण पोलिसांना हे पुरावे देऊया आणि त्यांना दाखवूया की आपण निर्दोष आहोत. सिंधू त्याला सांगत असते की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही जरी जेलमध्ये असलात तरी घरच्यांची पण मी काळजी घेत आहे आणि तुमची सुद्धा काळजी घ्यायला मी सतत इथे येत आहे. राघव तिचे हात हातात घेतो आणि म्हणतो, "सिंधू, तू आहेस ना, त्यामुळे मी अगदी निश्चिंत आहे. मी जेलमध्ये जरी असलो तरी तू शांत बसणार नाहीस. तू काही ना काहीतरी खटपट करून मला जेलच्या बाहेर काढणार, हा माझा आत्मविश्वास आहे." राघवचा आपल्यावरील आत्मविश्वास पाहून सिंधूला खूपच बरं वाटतं आणि सिंधू म्हणते, "अगदी बरोबर आहे. मी जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही निश्चिंत राहा. कारण मी अशी शांत बसणारातली नाहीये." आणि त्यानंतर तिने पाटील वकिलांना फोन करून सांगितलेलं आहे, की "मला तुम्हाला भेटायचंय आणि महत्त्वाचे पुरावे द्यायचे आहेत." इकडे रत्न पारखीच्या घरी ऋतुजा आणि रेश्मा दोघीही हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि हा दिवाळीच्या सणासारखा बिलकुल वाटत नाहीये, असं त्या दोघी एकमेकींना म्हणत असतात. रेश्मा असं ऋतुजाला म्हणते, तेव्हा ऋतुजा म्हणते, "कसा वाटेल? घरातील वातावरण बघ ना कसं झालेलं आहे." त्या मधूने अगदी त्रासून सोडलेलं आहे सर्वांना. जिवंत असताना पण ती त्रास देत होती आणि आता मेलेली आहे तरी देखील सर्वांना त्रास देते, असं त्या दोघी बोलत असतात. तेवढ्यात श्रीकांत धर्माधिकारी पेड्यांचा बॉक्स घेऊन त्यांच्या घरामध्ये आलेला आहे. गाणं म्हणत-म्हणत "आली माझ्या घरी ही दिवाळी" म्हणत-म्हणत तो तेथे आलेला आहे आणि श्रीकांत वकिलाला बघितल्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा पुरत्या घाबरून गेलेल्या आहेत. कारण मागच्या वेळेस त्याने घरामध्ये येऊन खूपच राडा घातलेला होता. आता तो मिठाईचा बॉक्स घेऊन का आलेला आहे असा त्यांना प्रश्न पडतो आणि त्या धावत पळत राजश्री आणि रेश्मा यांना हाक मारत त्यांना शोधून आणण्यासाठी घरामध्ये जातात. श्रीकांत धर्माधिकारी मात्र तेथेच सोफ्यावर बसलेला आहे. सोफ्यावर बसलेला श्रीकांत धर्माधिकारी पाहून रुक्मिणी आणि राजश्री यांना मात्र खूपच राग येतो. रुक्मिणी त्याला म्हणते, की "तुम्ही इथं कशासाठी आलाय ते सांगाल का?" तेव्हा तो निर्लज्जासारखं त्यांच्याकडे बघतो आणि त्यांना बोलायला लागतो आणि म्हणतो, "तुमच्या घरी दिवाळी केलेली नसेल ना? कसं आहे, गोडधोड खाल्लं पाहिजे दिवाळीमध्ये, पण तुमचं तोंड काय गोड पडणार नाही. म्हणून तुमचं तोंड गोड पडावं यासाठी मी मिठाईचा बॉक्स घेऊन आलेलो आहे. मी तुमची काळजी करतोय. अगदी मित्रत्वाच्या नात्यानं मी हा बॉक्स घेऊन आलोय असं समजा. कारण तुमच्या घरात तर आता दिवाळी होणं शक्य नाहीये. कारण तुमचा राघव आता जेलमध्ये आहे. बघा ना, काय योगायोग आहे. प्रभू रामचंद्र म्हणजे राघव. त्यांनी तर दसऱ्या दिवशी रावणाला मारलं आणि त्यांचा वनवास संपला. पण तुमच्या राघवाचा मात्र वनवास अगदी दिवाळीमध्ये सुरू झालेला आहे. तुमचा राघव आता कायमचा जेलमध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर तो सुटणार नाहीये. ही गोष्ट आता तुम्हाला सुद्धा समजलेली असेल आणि त्यामुळं तुम्ही दिवाळी काय साजरी केलेली नसेल, ही गोष्ट माझ्या मनाला लागली आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी हा पेढ्यांचा बॉक्स, ही मिठाई घेऊन आलेलो आहे. हे जरा खा, म्हणजे तुम्हाला दिवाळी असल्यासारखं वाटेल, असं तो बोलत असतो. तेव्हा रुक्मिणी म्हणते, "हा बॉक्स तुम्हाला तुमच्यासाठीच राहू द्या. आमचं तोंड गोड करण्याची काही गरज नाहीये. आणि राहिला प्रश्न राघवाचा, तर लक्षात ठेवा, असत्याचा विजय होत नसतो आणि सत्याचाच विजय होत असतो. माझा राघव देखील असत्यावर सत्याचा विजय मिळवून लवकरच बाहेर येईल, ही गोष्ट मला माहीत आहे." तेव्हा तो उठतो आणि म्हणतो, "अहो, सत्याचा तर विजय झालाय. आता माझ्या भाचीच्या
खुनाचा बदला मी घ्यायला तर इथं आलेलो आहे. आता लवकरच तुमच्या राघवाला देखील मोठी शिक्षा होईल. तो जेलमधून येणार नाही हे तर सत्य आहे. त्याचबरोबर त्याला फाशीची शिक्षा व्हावी असाच प्रयत्न मी करणार आहे." हे ऐकल्यावर रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "तुमचा तो बॉक्स आणि तुम्ही दोघी आमच्या घरातून लवकरात लवकर निघून जा." त्याचबरोबर रुक्मिणी त्याला सांगते, की "एक लक्षात ठेवा, जसं प्रभू रामचंद्राबरोबर सीता होती, तसं माझ्या राघवाबरोबर सिंधू आहे. सिंधूने जर का मनात आणलं ना, तर ती काहीही करू शकते, ही गोष्ट अजून तुम्हाला माहिती नाही. सिंधूने ठरवलं तर ती राघवला नुसतं जेलमधूनच काढणार नाही, तर तुम्हाला सुद्धा ती जेलमध्ये टाकू शकेल. कारण मला माझ्या सिंधूवर खूपच विश्वास आहे." रुक्मिणीचं बोलणं ऐकून वकील हसायला लागतो आणि म्हणतो, "असं होणं शक्य नाही. कारण आता तिचा पंगा माझ्याबरोबर आहे. कोर्टात मी असणार आहे आणि मी एकही केस हारलेलो नाही, ही गोष्ट तुम्हाला वारंवार सांगण्याची गरज नाही. आता कोर्टातच आपण भेटूया. म्हणलं होतं तुमचं तोंड गोड करावं, पण तुम्हाला तोंड गोड करण्याची अजिबात इच्छा नाही वाटतं. जर तुमचं तोंड तुम्हाला कडू पाहिजे असेल, तर कडूच राहू द्या. पण आता एक लक्षात ठेवा, सिंधूला सांगा की तिचा पंगा यावेळेस मधूशी नाहीये. तिचा पंगा हा आता श्रीकांत धर्माधिकारी या वकिलाशी आहे आणि हा वकील कधीच हार मानत नाही. तुमचा राघव आता कधीच सुटणार नाही एवढंच सांगतो आणि हीच तुमच्यासाठी दिवाळीची भेट असेल असं म्हणतो आणि तो हात जोडून त्यांच्यापासून निघून जातो. धर्माधिकारी वकील येऊन सर्वांना खूप मोठं टेन्शन देऊन गेलेला असतो. तरी देखील रुक्मिणी सर्वांना सांगत असते, की याच्या धमक्यांना घाबरण्याची काही गरज नाही. तो मुद्दाम आपल्याला धमक्या देण्यासाठी आणि घाबरून टाकण्यासाठीच आलेला होता, पण अजिबात आपण त्याला घाबरायचं नाही. तर इकडे आता पाटील वकिलांना बोलवून घेतलेलं आहे. राघव आणि सिंधू हे त्यांना बोलत आहेत. सिंधू त्यांना सापडलेला पुरावा देते आणि म्हणते, की मला मधूच्या कानातलं सापडलेलं आहे. यावरून आपल्याला केस स्टँड करता येऊ शकते का? आणि हे आपल्या फायद्याचं होऊ शकतं का? तेव्हा वकील ते कानातलं घेतात आणि म्हणतात, "एक्सलंट. आपल्याला असाच तर एखादा पुरावा पाहिजे होता. तुम्ही अगदी योग्य असा पुरावा योग्य वेळी आणून दिलेला आहे आणि आता त्यामुळे आपल्याला तिच्या विरोधात केस करणं, तिच्या विरोधात सर्च वॉरंट काढणं शक्य होणार आहे." हे ऐकल्यावर सिंधू आणि राघव यांना खूपच आनंद होतो. वकील सांगतात, की "आता लवकरच आपण तिच्या विरोधात सर्च रिपोर्ट तयार करूया. त्याचबरोबर राघव यांना जेलच्या बाहेर काढण्यासाठी बेलसुद्धा तयार करूया. या एका छोट्या पुराव्यामुळे आपल्याला बरंच काही साध्य होणार आहे." तेव्हा सिंधू आणि राघव यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं आणि त्यांचा चेहरा आनंदाने फुलून जातो. वकिलांनी त्यांना अगदी ऊर्जा दिलेली असते. वकील आपली केस लढतायत या गोष्टीचा आनंद राघवला देखील झालेला असतो आणि राघव त्यांना म्हणतो, की "खरंच वकील साहेब, तुमचे खूप खूप आभार. कारण ही केस कोणीच लढायला तयार नव्हतं, पण तुम्ही मात्र त्या धर्माधिकारी वकिलाच्या विरोधात उभारण्यासाठी तयार झालात. तुमचे आभार किती मानावे तेवढे कमीच आहेत." तेव्हा वकील म्हणतात, "तुम्हाला आभार मानायचेच असतील तर तुमच्या पत्नीचे म्हणजेच सिंधू रत्नपारखीचे माना. कारण तुम्ही जेलमध्ये असताना त्या बाहेर किती धडपड करत आहेत ते मी बघितलेलं आहे. त्यांनी हा पुरावा मिळवण्यासाठी खूप धडपड केलेली असणार आणि त्यामुळेच हा पुरावा आपल्या हाती आलेला आहे. त्यामुळं माझे आभार न मानता तुम्ही त्यांचे आभार माना," असं ते वकील म्हणतात. तेव्हा राघव म्हणतो, "तिचे तर मी शतशः आभार मानलेले आहेत." आणि आता वकील सांगतात, की "आपल्याला आता धर्माधिकारी वकिलाच्या विरोधात उभारण्याची ताकद मिळालेली आहे." वकील बाहेर जाऊन थांबतात आणि राघव आणि सिंधू एकमेकाशी बोलत असतात. सिंधू म्हणते, की "लवकरच तुम्हाला सोडवण्यासाठी आम्ही येऊ." आणि आता सिंधू आणि पाटील वकील दोघेही जेलच्या बाहेर आलेले असतात आणि ते आता बाहेर चाललेले असतात. सिंधू घरी चाललेली असते. दोघेही बाहेर निघत असतात आणि तेवढ्यातच त्यांचा सामना धर्माधिकारी वकिलाशी होतो. श्रीकांत धर्माधिकारी जेलमध्ये राघवला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्याच ठिकाणी सिंधू आणि पाटील वकील दोघेही असतात. त्या दोघांचं संभाषण चाललेलं असतं. पाटील वकील सिंधूला सांगत असतात, की "आता लवकरच सर्च रिपोर्ट मी तयार करतो आणि आपण लवकरच तो पाठवून देऊया." आणि तेवढ्यातच त्यांच्या समोरच श्रीकांत धर्माधिकारी वकील आलेला असतो आणि तो त्या वकिलाला पाहतो आणि वकिलाची चेष्टा करायला सुरुवात करतो. जवळ असलेल्या पोलिसांना सांगतो, "आमच्यासाठी 3 कप चहा सांगून ठेवा." आणि तो त्या वकिलाला बोलायला सुरुवात करतो. "तुम्ही पाटील वकील ना? तुमचा आणि माझा सामना या अगोदर पण झालेला आहे. काय विशेष आहे माहिती आहे का सिंधू तुला? हे पाटील वकील आहेत. यांनी आजपर्यंत एकही केस जिंकलेली नाही आहे आणि मी श्रीकांत धर्माधिकारी. मी अजून एकही केस हरलेली नाही असा सामना रंगणार आहे ना, हे आता मला खूप आवडतंय. खरं तर एकाच दिवसाची मॅच आहे ही. एकदा जर का आपण सुरू केलं, तर एका दिवसात कोर्ट संपणार आहे. कारण केस अगदी क्लिअर आहे.
तुझ्या नवऱ्याने जे काही केलंय ते मांडण्यासाठी मला जास्त वेळ लागणार नाही आणि माझा प्रतिस्पर्धी हा पाटील वकील आहे. हे पाहिल्यानंतर तर आता मला आनंद झालाय. कारण ही केस आता मी जिंकणार असा आत्मविश्वासच माझ्या मनामध्ये आलेला आहे. कारण या अगोदर देखील आमचा एकदा सामना झालेला होता आणि त्यावेळेस मी याला चांगलाच धोबीपछाड केलेला होता. त्यामुळे आत्तासुद्धा तो माझ्या विरोधात उभा राहणं शक्य नाही. पण आता तो उभारला जरी असला, तरीसुद्धा मी जिंकणार आहे हे आता या वकिलामुळं सिद्ध झालेलं आहे, असं म्हणून तो त्याचा हात हातात घेतो आणि आता आपण कोर्टात भेटूया, तेव्हा खूप मज्जा येणार आहे, चांगली तयारी करून या, असं तो त्या वकिलाला सांगतो. तो त्या वकिलाची चांगलीच चेष्टा करत असतो. ही गोष्ट राघव आणि सिंधू यांना अजिबात पटत नसते. पण आता तो बोलतच चाललेला असतो आणि म्हणत असतो, की "वकील साहेब, आता अजून एकदा तुम्हाला मी हारण्याची संधी देत आहे. आता ही संधी अजिबात गमावू नका. खरं तर तुम्ही शपथ घ्यायला पाहिजे होती, की पुन्हा मी श्रीकांत धर्माधिकारीच्या विरोधात कधीसुद्धा उभारणार नाही, त्यांच्या विरोधात कधीच केस लढणार नाही. पण तुम्हाला तोंडावर पडण्याची सवय लागलेली दिसते. ठीक आहे, असू द्या. अजून एकदा तोंडावर पडा आणि स्वतःचं तोंड काळं करून घ्या," असं तो त्या वकिलाला बोलत असतो. तेव्हा सिंधू आणि राघव यांना खूप राग आलेला असतो. पाटील वकील पण शांत बसत नाहीत आणि ते धर्माधिकारी वकिलांना म्हणतात, की आता कोण जिंकणार आणि कोण हारणार ते आपल्याला कोर्टामध्ये समजणार आहे. कदाचित ही केस मी जिंकू शकतो. तेव्हा धर्माधिकारी हसू लागतात आणि म्हणतात, "तुमचा कॉन्फिडन्स तर चांगला वाटतोय, पण हा कॉन्फिडन्स जास्त वेळाचा नाहीये. कारण तुमच्याकडं कसलाच पुरावा नाही आणि ही केस अगदी स्वच्छ आहे. यांनी खून केलेला आहे आणि तो त्यांच्या घरी झालेला आहे. ठीक आहे, असो. उरलेल्या गोष्टी आपण आता कोर्टातच बोलूया. पण तुम्ही हारणार आहे ही गोष्ट आत्ताच लक्षात ठेवा," असं म्हणून तो पाटील वकिलाचा आत्मविश्वास कमी करत असतो. त्याचबरोबर तो सिंधूला म्हणतो, की "असला वकील दिल्याबद्दल खरं तर तुमचे आभार मानले पाहिजेत. कारण हा काय टिकणार नाहीये आणि त्यामुळं तुमचा नवरा आता जेलमधून काही बाहेर निघणार नाही. पण मला कळत नाही, जर का तुमच्या नवऱ्याचं काही बरं वाईट झालं तर तुम्ही काय करणार हो? कारण त्यांना तर फाशी होणार आहे आणि त्यानंतर तुमचं काय होणार आहे ना, असा प्रश्न आता माझ्या डोक्यात येतोय. खरं तर मला तुमच्याविषयी सहानुभूती वाटते, पण ती कशी व्यक्त करावी ना, ते मला कळत नाही." सिंधू म्हणते, "माझ्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्याची काही गरज नाहीये आणि राहिला प्रश्न हारण्याचा, तर ते आम्ही अजिबात हारणार नाही. कारण आजपर्यंत तुमचा सामना एखाद्या वकिलांशी झालेला असेल, पण सिंधू राघव रत्नपारखीशी तुमचा कधीच सामना झालेला नाहीये. त्यामुळं जेव्हा तुमचा आणि माझा सामना होईल, तेव्हा लक्षात ठेवा, की मीच जिंकणार आहे. कारण माझी बाजू सत्याची आहे." तेव्हा तो अक्षरशः त्यांना ते सिंधूला हात जोडतो आणि म्हणतो, "आता तुम्ही वकील व्हायचं ठरवलंय का काय? आता तुम्ही हा पेशा निवडायचं ठरवलंय का काय? तुम्ही डॉक्टर आहात हे कदाचित विसरून गेलेला असाल. तुम्ही त्यापेक्षा ना ॲक्टिंग करा. तुमचं हे सगळं बोलणं ऐकून आहे ना मला असं वाटतं, की तुम्ही ॲक्टिंग केली ना तर खूप चांगलं होईल. पण वकील मात्र तुम्ही होऊ शकणार नाही लक्षात ठेवा. कारण त्यासाठी खूप काही लागतं आणि ते तुमच्याकडं नाहीये. आणि राहिला प्रश्न या केसचा, तर ही केस अगदी स्पष्ट आहे," असं म्हणून सिंधूच्या पाठीवर तो हात ठेवतो. सिंधूला पाठीवर हात ठेवलेली गोष्ट अजिबात आवडत नाही. राघव देखील हे पाहत असतो. तेव्हा राघव चिडतो आणि ओरडतो आणि म्हणतो, "ए माणसा, तिच्या अंगावरचा हात काढ. तिच्या अंगावर हात ठेवायची तुझी लायकी नाहीये." सिंधूने तोपर्यंत त्याचा हात झटकून दिलेला असतो आणि चिडलेला राघव त्याला म्हणतो, "आत्ता जर का मी बाहेर असतो ना, तर तुझा हात मुळासकट काढून टाकला असता. कोणत्या गोष्टीसाठी काय करायचं ना, ते मला माहीत आहे. मी पण IPS अधिकारी आहे. तू पण आता कायद्यात राहून बोल. कायद्यात राहिलास तर तू सुद्धा फायद्यात राहशील हे लक्षात ठेव. अन्यथा माझ्या इतकं वाईट कोण नाही ही गोष्ट लक्षात ठेव," असं म्हणून चिडलेला राघव त्याला धमकी देत असतो. तेव्हा वकील हसायला लागतो आणि म्हणतो, "अरे वाह! इथं पती-पत्नीमध्ये तर खूपच प्रेम दिसतंय. हे पाहून आता तर मला खूपच आनंद झालाय. आता तर खरी मज्जा येणार आहे." असं पती-पत्नीमध्ये प्रेम असलेलं खूप दुर्मिळ असतं. आता कोर्टामध्ये मी तुमचं काय करतोय ना ते बघा. असं दुर्मिळ प्रेम असणाऱ्यालाच दूर करायला तर खरा आनंद असतो. आता तुमच्या दोघांचं मी काय करणार आहे आणि तुम्ही दोघं कोर्टात कसे रडणार आहेत ना, ही गोष्ट लक्षात ठेवा," असं म्हणून तो हसायला लागतो. तेव्हा सिंधू चिडते आणि म्हणते, "एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, की तुमचा आणि माझा सामना आहे. मी सिंधू रत्नपारखी आहे. मी तुम्हाला जिंकू देणार नाही, कारण माझी बाजू ही सत्याची आहे. तुम्ही कितीही कपटीपणाने बोलत असला तरी देखील मी तुम्हाला अजिबात जिंकू देणार नाही. कारण माझ्याकडं काही पुरावे असू शकतात आणि मी देखील पुरावे जमा करू शकते आणि सत्य गोष्टीसाठी पुरावे आपोआप मिळत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही काही जरी बोलत असला तरी ही केस यावेळेस फक्त आणि फक्त पाटील वकीलच जिंकणार आहेत. आजपर्यंत कदाचित तुम्ही एकही केस हारलेला नसाल, पण ही एक केस मात्र तुम्ही हारणार आहेत," असं म्हणून श्रीकांत धर्माधिकारीचाच कॉन्फिडन्स लूज करून सिंधू तेथून निघून जाते.
तो जेव्हा जाणाऱ्या सिंधूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये शेकडो प्रश्न येत असतात, की एवढा कॉन्फिडन्स या सिंधूकडे आला कसा? यांच्या हाती नक्की काय लागलेलं आहे आणि कोर्टामध्ये नक्की हे काय दाखवणार आहेत? नक्की यांच्याकडे असा कोणता पुरावा आहे का? असा प्रश्न त्याला पडलेला आहे. पण सिंधू मात्र कॉन्फिडंट आहे. या गोष्टीनं तो चांगलाच घाबरून गेलेला असतो. तर इकडे रत्न पारखींच्या घरी सर्वजण बसलेले असतात आणि त्याच वेळेस तेथे सिंधू आलेले आहे. आलेल्या सिंधूला पाहून सर्वांना आनंद होतो, कारण सिंधू नुसती आलेली नसते, तर तिच्या चेहऱ्यावर आनंद देखील असतो. सिंधूच्या चेहऱ्यावर आनंद आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गोड बातमी तिच्याकडे आहे हे सर्वांना कळतं आणि सर्वजण विचारतात, "सिंधू काय झालं? तू एवढी आनंदी आहेस? म्हणजे नक्कीच तुझ्याकडे कोणतीतरी चांगली बातमी असणार आहे." तेव्हा सिंधू सांगते, की "हो, माझ्याकडे चांगली बातमी आहे, कारण लवकरच राघव यांना बेल मिळणार आहे आणि आपल्याला पाटील वकील हे मिळालेले आहेत आणि ते राघवची केस देखील लढणार आहेत. म्हणजे लवकरच आपली केस ही सॉल्व्ह होणार आहे. आपल्याला मधूच्या विरोधात पुरावे देखील मिळणार आहेत." असं सर्व काही सिंधूने सांगितलेलं असतं. तेव्हा रत्नपारखी कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरणच तयार झालेलं असतं. आनंदी सिंधूला पाहून रेश्मा विचारते, की "राघव कधी जेलच्या बाहेर येतील?" सिंधू सांगते, की "लवकरात लवकर ते जेलच्या बाहेर येऊ शकतात. पाटील वकील स्वतः त्यांनी हे सगळं काही सांगितलेलं आहे." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की सिंधूला एक फोन आलेला आहे आणि त्या फोनमुळे सिंधू खूपच गंभीर असा चेहरा करून बोलत आहे आणि ते ऐकल्यावर घरातील सर्व सदस्य, विशेषतः रेश्मा तिला विचारते, की "काय झालं? कोणती गोष्ट घडलेली आहे? तू एवढी सीरियस का झालेली आहे?" तेव्हा सिंधू सांगते, की "मोठा घात झालेला आहे." सिंधू बोलते, की "मोठा घात झालेला आहे?" रेश्मा विचारते, "नक्की काय झालंय?" तेव्हा सिंधू सांगते, की "पाटील वकिलांचा अपघात झालेला आहे." हे ऐकल्यावर घरातल्या सर्व सदस्यांना मोठा धक्का बसलाय. कारण त्यांचा अपघात झालाय म्हणजे आता ही केस ते लढू शकणार नाहीत, असं सर्वांना समजलेलं आहे. तेव्हा सिंधू सांगते, की "मला लवकरात लवकर त्यांना जाऊन भेटलं पाहिजे." आणि त्यानंतर सिंधू राघवला देखील सांगायला आलेले आहे. राघवला ती सांगते, की आपले केस लढणारे पाटील वकील आहेत, त्यांचा अपघात झालेला आहे. तेव्हा राघवला देखील खूप मोठी चिंता वाटत आहे. हा अपघात नक्कीच श्रीकांत धर्माधिकारी यांनीच घडवून आणलेला असेल, असं राघव सिंधूला सांगतो. तेव्हा सिंधू म्हणते, "हे जरी खरं असलं तरी आपल्याकडे आता त्यांच्या विरोधात तसा काही पुरावा नाहीये, त्यामुळं आपण काहीच बोलू शकत नाही. पण आता आपली केस पुन्हा एकदा वीक झालेली आहे. कधी नव्हे ते आपल्याला पाटील वकील मिळालेले होते, पण आता ही केस कोण लढणार?" असा मोठा प्रश्न सिंधू आणि राघव यांच्यासमोर उभा राहिलेला आहे. आता सिंधू यावर नेमका कोणता पर्याय काढेल ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक